फरार कृष्णा आंधळेच्या अटकेसह काही पोलिसांनाही सहआरोपी करण्याची मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी। रास्ता रोको आंदोलनाचाही इशारा। संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल। तर भाजप नेत्यांकडून राऊतांची वेड्याशी तुलना। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीची बातमी फोडण्यावरून राजकारण। जितेंद्र आव्हाडांचं बावनकुळेंकडे बोट। तर बातमी फोडण्याचा प्रश्नच नाही, बावनकुळेंकडून खंडन। ऑनलाईन ऑर्डर केलेली खतं पोहोचू दिली नसल्याचा दमानी यांचा आरोप। तर कोणत्याही ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही, मुंडेंच्या कार्यालयाकडून आरोप फेटाळले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कॉलेजच्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरींना आमंत्रण। पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जयंत पाटलांचं दर्शन दुर्मिळ झाल्याची ही चर्चा। वाय दर्जाच्या सुरक्षा असणाऱ्या शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात। सुरक्षा कमी केल्यामुळे सेनेच्या आमदारांचा संताप। तर काही राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्याही सुरक्षेत घट। मुख्यमंत्री फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदे सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाणार। येत्या 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दौरा निश्चित। ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम जमा होत नसल्याचं उघड। एसटी महामंडळ सरकारी निधीच्या भरवशावर। अडचणीच्या काळात रक्कम कोण देणार, कर्मचाऱ्यांचा प्रश्न। माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना नागपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात। काही वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधवांवर कारवाई। 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार। अकोल्यातील बाळापूर तालुक्यामध्ये क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान राडा। वादानंतर दोन्ही गटाकडून मोठी दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ। पोलिसांकडून कारवाई। तुळजापुरात 2.5 वर्षांपासून ड्रग्जची तस्करी। तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा। 1,500हून अधिक तरुण विळख्यात अडकल्याची भीती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।